गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे आपल्या टिटवा महोत्सवचा दिवस 3रा आणि बघा पूर्वा कशी रेडी झाली आहे आणि मी चाललो आहे आता आज या बाईकने इलेक्ट्रिकवर आणि कनकने काहीतरी नवीन आयटम आणला. तर चला आता आपण निघूया आणि डायरेक्ट आता महोत्सवला गेल्यावर तुम्हाला दाखवतो. चला आता महोत्सवला सुरुवात झालेली आहे. चला आता आपण जाऊया आतमध्ये. विनंती आहे आपण उद्घाटन करून आम्हाला पुढील कार्यक्रम सुरू करण्याची अनुमती द्यायची आहे. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा या कार्यक्रमाला काही वेळातच सुरुवात होईल. तत्पूर्वी पाहुणे आलेले आहेत आपल्या महोत्सवाला भेट देण्याकरता. मान्यवरांच्या हस्ते इथे दीपप्रज्वलन टिटवाळा महोत्सव 2025च्या वतीनं मनपूर्वक स्वागत. भाऊ डांगट साहेब रिजन्सी फेडरेशन आपला देखील विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपल्या शिवहस्ते आलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे. विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. श्री संजय आणि आज मला सुद्धा इथे 10 वर्ष झाले. मी नेहमी 10 वर्ष झाली इथे येतोय आणि हा टिटवाळा महोत्सव ज्यावेळी सुरू झाला त्याचं आज भव्य रूप आपण 10 वर्षानंतर बघतोय. या नावांपैकी समोर जे हजर आहेत पण इथे नावाची नोंदणी केलेली नाही, त्यांनी येऊन आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. या वर्षी महोत्सवमध्ये खूप मजा येणार आहे आणि आमच्या विनोद मामाच्या ब्लॉग चॅनलवर लाईक सबस्क्राईब करा. बाय बाय. मतदानाचा अधिकार हे आम्हाला बाबासाहेबांनी दिलं. त्यांनी भारतीय संविधानाची सुरुवात आम्ही भारतीय लोक आहेत अशी केली. माजी नगरसेवक केडीएमसी, त्यानंतर श्री योगेश गुरव जे आहेत श्री योगेश खेळणार आणि गणेश दिनकर गुरव. आयुष्यमान सोनकांबळे सर एका आणि त्यांची प्रेरणा आजही जिवंत आहे. म्हणूनच हा दिवस जरी त्यांचा महापरिनिर्वाणाचा असला तरी तो त्यांच्या विचारांचे जागर करतो, लढ्याचे स्मरण करून देतो आणि तुम्हा आम्हाला समतेच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते, ते एक विचार होते, क्रांती होते आणि मानवी हक्काचे जागतिक नेतृत्व होते. त्यांनी आपल्याला शिकवले की शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या 3 ओळींमध्येच त्यांच्या जीवनाचा सार दडला आहे. त्यांचे हेच विचार आपण व माझ्यासारख्या तरुण वर्गाने जपले पाहिजे. त्यांनी जातपात, भेदभाव आणि सामाजिक अन्याय आणि दडपशाही विरुद्ध नेहमी लढा दिला. आज 3रा दिवस आहे. तुम्ही क्राऊड बघू शकता, खूप सगळे स्टॉल पण लागलेले आहेत आणि क्राऊड बघू शकता. गाईस तुम्ही आता बघू शकता आम्ही आता खाऊ गल्लीमध्ये आणि आज 2 दिवस झाले खाऊ गल्ली काय भरलेली नव्हती. तर आता तुम्ही खाऊ गल्लीमध्ये गर्दी बघा, सगळे पहिले एवढे स्टॉल नव्हते आणि आता बघा सगळे स्टॉल. बाबासाहेब मांडताना हे सर्व समावेशकच मांडले गेले पाहिजे. आज सॅटर्डे, आज क्राऊड जेवढा पाहिजे होता तेवढा क्राऊड आहे आणि उद्या संडेसाठी पण क्राऊड असेल. तुम्ही बघू शकता कालपर्यंत एवढे स्टॉल लावले नव्हते, आता स्टॉल लावलेत सर्व, सगळे स्टॉल लागलेले आहेत. तर काही तुम्ही बघू शकता आज सॅटर्डे आहे तर इथे पण खूप गर्दी आहे प्ले झोनमध्ये. काल आम्ही बसलेलो तेव्हा होडी बिडी सगळी बंद होती, म्हणजे कमी पब्लिक होता. आज सगळी पब्लिक वाढलेली आहे, सगळं भरलेलं आहे. आकाश पाळणा पण काल नव्हता भरलेला, आज भरलेला आहे. आणि हा आम्हाला दुरू भेटलेला आहे. दुरू हे कुठे एकटा
काहीच तर आता आम्ही टोरामध्ये जाऊन आलेलो. तर टोरामध्ये खूप कंटाळा आला भाई, चक्कर येते आता. असं वाटतं फुकट बसलो आम्ही टोरामध्ये. आता बघू कोणत्या दुसऱ्या राईडमध्ये बसायचं आहे. दुरू कोणत्या राईडमध्ये बसायचं दुसरं? दुरूला कसं झालं बघा, चक्कर आले दुरूला चक्कर झाले. आता बघू कुठल्या याच्यात बसायचं आहे पुढे. आम्ही याच्यात बसणार आहे, तर तुम्हाला आल्यावर हे दाखवतो रिॲक्शन. काहीच पहिला कंटाळा येत होता. नंतर जेव्हा भैयाला आम्ही बोललो फास्ट घे भैयाने खूप फास्ट घेतला. नंतर आमची पण मानवीने हे झाले. आता याला कसं वाटलं तुला कसं वाटलं कसं वाटलं तुला नंतर? भैयाने मनावर घेतला बोललेला. लय खतरनाक आहे बाबा यो, लय म्हणजे लय खतरनाक आहे. पहिला आम्हाला वाटलं काय होणार नाही, पण नंतर दुसरं भैयाने झपाझूप घेतलाय. आता दुसरं बघू काय करायचं ते. टाळ्या वाजवतात, ही सवय आपण लावून घेऊया. नोकरी नाही तर एक कर्तव्य आहे देणार आहोत आणि एक भेटवस्तू देणार आहोत प्रत्येकाला. जे या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्या प्रत्येकाला सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू दिली जाणार आहे. त्यानंतर आपण जे 3 आले होते वाघबीलवरनं आणि रानालवरनं. आता पाहुणे निघत आहे. टाटा बाय बाय. ताई पण चालली आहे, पाहुण्यांना सोडायला चालली ती. हा हा. आणि इकडे आता मसाला खरेदी चालू आहे बघा. नवीन घराडी मसाला पिशवी भरून बॅगा भरून घेतलाय. तरी पोथी भरून घेणार होते ते. बोलले टेस्ट करा पहिले, इस्तेमाल करो फिर बावर ले लो. हो हे बघा एवढी माणसं. जॉर्जियाला पण जाणार आहे मसाला डायरेक्ट. कुठला मसाला घेऊन जाणार आहे? दाखव गोडा मसाला. हो यावेळेस तुमचा मसाला जॉर्जियाला जाणार आहे बाहेर डायरेक्ट. हो मंगेशजी, यावेळेस तुमचा मसाला डायरेक्ट बाहेर जाणार आहे जॉर्जियाला. हा कोणता काळा मसाला ना? हा नाही गोडा मसाला, सॉरी गोडा मसाला. हे काय चालू आहे? सो मंडळी, आपला टिटवा महोत्सव 2025चा हा आजचा 3रा दिवस संपलेला आहे. आणि आता बघा इकडे आपले शिलेदारांची मीटिंगसुद्धा सुरू झालेली आहे. विजय भाऊ त्यांना काही इन्स्ट्रक्शन देत आहेत आणि आजचं काम मी एकदम व्यवस्थित पार पाडलेलं आहे शिलेदारांनी. खूप छान असायचं आहे. आणि बघा स्टेज आता आपलं खाली झालेलं आहे. आणि आजचा जो कार्यक्रम होता, तर आजच्या दिवशी आपण कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले नव्हते, कारण की आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होता. तर त्यामुळे आजचा हा दुःखद दिवस होता. त्याच्यामुळे आज सर्व जणांनी म्हणजे जे पण स्पर्धक होते त्यांना वक्तृत्व स्पर्धा आयोजन केलं होतं. तर खूप लहान चिमुकल्यांनी खूप छान असं भाषण केलं बाबासाहेबांच्या जीवनावर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर असं वक्तृत्व इथे सादर केला. आजचा तुम्हाला कार्यक्रम आवडला का आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रांना पण सांगा टिटवा महोत्सवला भेट द्या. अजून खूप दिवस शिल्लक असले तरी 3 दिवस कसे निघून गेले कळालेच नाही. तर आणखी 10 दिवस बाकी आहेत. तर नक्की या, नक्की भेट द्या. बाय बाय, गुड नाईट.